नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. सुभाष अकॅडमी म्हणजे पूर्वीचे डेक्कन आयएस. आज आपण चर्चा या गोष्टीवर करत आहे की आयोगाने आत्ताच बरेच नोटिफिकेशन आपल्याला दिलेत, बरेच आपल्या परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये बदल झालेले आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल जो आहे तो ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे, वैकल्पिक विषय जो आपल्या लेखी परीक्षेसाठी राज्यसेवेसाठी आला होता तो आता नसणार आहे. पुढच्या वर्षीपासून तो नसणार आहे. यावर्षी असेल, यावर्षीच्या मेन्समध्ये तो आहे, पण पुढच्या वर्षी तो नसणार आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा बदल आहे की पूर्वपरीक्षा म्हणजे प्रिलिम्स ही 2 किंवा अधिक वेळासुद्धा घेण्यात येऊ शकते. पुढच्या वर्षी 2 वेळा तर होईलच मोस्टली, आणि राज्यसेवा असेल, कंबाईंड असेल, ग्रुप सी या सगळ्या परीक्षांसाठी 2 वेळा प्रिलिम्स होण्याचे चान्सेस आहेत. पण अजून एक सगळ्यात महत्त्वाची जी एक त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल जो केलेला आहे तो काय आहे की परीक्षा ही कॉम्प्युटराइज्ड पद्धतीने होणार आहे, CBT पद्धतीने होणार आहे. आता ही परीक्षा जी कॉम्प्युटराइज्ड पद्धतीने होते ती सिंगल शिफ्ट नसते, त्याच्यामध्ये मल्टिपल शिफ्ट असतात. प्रत्येक शिफ्ट आपल्याला दिलेली असते, वेळेनुसार त्या पद्धतीने आपल्याला त्या कॉम्प्युटराइज्ड एक्झामला सामोरे जावं लागतं. आता ह्या मल्टिपल शिफ्टच्या कॉम्प्युटराइज्ड एक्झाम ज्या आहेत, CBT एक्झाम, ह्या बँकिंग वगैरेच्या परीक्षांसाठी होत असतात. पण ह्या आयोगाने आपल्या राज्यसेवेसाठी किंवा सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेसाठी हे आता त्यांनी लागू केलेलं आहे. आता यामध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत. यामध्ये आता तुम्ही बघितलं असेल, बरेच लोक याचा विरोध करत आहेत आणि तो विरोध साहजिक आहे, कारण की सिव्हिल सर्व्हिसेसची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन असेल किंवा ऑनलाईन पद्धतीने केलेले जे व्यवहार आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना संशय आहे किंवा बऱ्याच जणांचा याला आक्षेपसुद्धा आहे. आता याच्या मागे काही कारणे जी आहेत ती आपल्याला शोधता आली पाहिजे. आता नॉर्मलायझेशनचा जो भाग आहे, नॉर्मलायझेशन कशासाठी होतं की जर एका शिफ्टमध्ये पेपर फार कठीण आहे आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर सोपा आहे तर ते डिफिकल्टी लेवल मेंटेन करण्यासाठी नॉर्मलायझेशन केलं जातं. आता हे मॅथमॅटिक्सचा जर का भाग असेल म्हणजे क्वांट, रिझनिंग, ॲप्टिट्यूड म्हणजे बँकिंगच्या परीक्षांमध्ये, तर यामध्ये या गोष्टींचं नॉर्मलायझेशन करणं बऱ्यापैकी सोपं असतं. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्या याच्याशी संबंधित काय आहे की सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये वेगवेगळे विषय असतात. आपल्याकडे फक्त ॲप्टिट्यूडचाच भाग नसतो, आपल्याकडे फॅक्च्युअल प्रश्नसुद्धा असतात. हिस्ट्रीमध्ये फॅक्च्युअल प्रश्न असतात. आता जर एखाद्या शिफ्टला तुम्ही हिस्ट्रीचे काही खूप असे कन्फ्युजिंग फॅक्च्युअल प्रश्न दिले आणि दुसऱ्या शिफ्टला तुम्ही त्याच लेवलचे प्रश्न तयार करणं तुमच्यासाठी कठीण असणार आहे आणि त्याला नॉर्मलाइज करणं अजून कठीण असणार आहे. आणि हेच प्रत्येक विषयाबद्दल आपल्याला बघता येईल. जनरल सायन्स असेल तिथे आपण कॉन्सेप्ट्स बघतो, आणि आपण बाकी इकॉनॉमी असेल तिथे सुद्धा आपण बघतो की थोडं फॅक्च्युअल आपल्या MPSC प्रिलिम्समध्ये येत असतं. करंट अफेअर्स असतील, आता करंट अफेअर्सची पातळी कशी आपण मेंटेन करायची की किती प्रश्न मॉडरेट आहेत, किती डिफिकल्ट आहेत. तर हे आयोगाने याचा विचार करायला पाहिजे होता किंवा याचा विचार करायला पाहिजे की ह्या गोष्टी सिव्हिल सर्व्हिसेसच्या संदर्भात किंवा आपल्या राज्यसेवेच्या परीक्षेच्या संदर्भात कठीण आहेत, याला इम्प्लिमेंट करणं खूप कठीण आहे. त्याच्यामुळे जी पारदर्शकता आहे, एक्झामची जी एक ट्रान्सपरन्सी आहे ती कुठेतरी हरवून जाईल. आणि विद्यार्थ्यांचा जी एक मेहनत असते वर्षभराचं, त्यांचं काही बऱ्याच वर्षांपासूनची त्यांची मेहनत असते, ती आपण कुठल्या तरी एका स्टॅटिस्टिकल फॉर्म्युल्यामध्ये टाकून त्याच्यामधून कोण सिलेक्ट होते किंवा कोण नाही होत हे बघणं थोडंसं अन्यायकारक असणार आहे. तर ही जी एक स्टॅटिस्टिकली ड्रिवन जो एक सिस्टम आहे ज्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन केलं जातं, ते आपल्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या कॉन्टेक्स्टमध्ये मला असं वाटतं तर हे योग्य नाही आहे. आणि सगळेच विद्यार्थी असतील किंवा बरेच जे आपले टीचर्स आहेत सगळ्यांनी याचा विरोधच केलेला आहे किंवा याला तितकी मान्यता पुढे दिल्या जाऊ नये अशी सगळ्यांची भावना आहे. आणि ही फार साहजिक आहे आणि त्याच्यामध्ये कारण पण आहे, रिझनिंग पण त्याची फार स्ट्रॉंग आहे. तर आपण आता बघू शकतो की नॉर्मलायझेशन आपल्या एक्झामच्या कॉन्टेक्स्टमध्ये हे वर्क करणार नाही, हे तितक्या लेवलवर काम करणार. आता तुम्ही बेसिक विचार करा, एका शिफ्टमध्ये समजा एक शिफ्ट आहे, समजा दुपारची शिफ्ट आहे, एका दिवसाची कुठली तरी शिफ्ट आहे समजा, आणि त्यात आपण काय बघतो की जी लेवल आहे, प्रश्नांची लेवल आहे, त्याची डिफिकल्टी लेवल जी आहे ती समजा 60 प्रश्न आहेत, हे डिफिकल्ट कॅटेगरीचे आहेत.
आता याची डिफिकल्टी लेवल जी आहे ही प्रत्येक सब्जेक्टच्या प्रश्नांची वेगवेगळी असणार. 100पैकी जर 60 आपण असे निवडले, पण हे निवडणंच इतकं कठीण आहे. आता याच्या मागचा अजून एक थोडासा याच्यामधला जो वेगनेस आहे तो काय, की एका शिफ्टमध्ये आपण हे पण असं अज्युम करू शकत नाही, समजा एका शिफ्टमध्ये 100 विद्यार्थी आहेत, तर या सगळ्यांची जी प्रिपरेशनची लेवल आहे ही सेम असणार आहे का पुढच्या शिफ्टची आणि या शिफ्टची? नाही. याच्यात काही विद्यार्थी असतील ज्यांना डिफिकल्ट पेपर पण सोपा जाऊ शकतो त्यांच्या अभ्यासाच्या लेवलनुसार. तर एखाद्या विद्यार्थ्यांनी जर डिफिकल्ट पेपरमध्ये सुद्धा चांगले स्कोर केले असतील तर नॉर्मलायझेशननी त्याचं नुकसान होऊ शकतं. आणि बऱ्याचदा हे जे स्टॅटिस्टिकल फॉर्म्युला असतात, स्टॅटिस्टिक्स, नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने केलं हे समजणंच खूप कठीण होऊन जातं. मॅथमॅटिक्सचे जे आहेत क्वांट रिझनिंग वगैरे याच्याशी संबंधित जे पेपर असतात किंवा परीक्षा होतात त्याच्यात तरी तुम्ही बऱ्यापैकी त्याला अप्लाय करू शकता. कारण की प्रश्न कसा, जर तुम्ही प्रश्नांचे न्यूमरिकल व्हॅल्यू बदलली तर तो प्रश्न त्याच लेवलचा असतो, फक्त व्हॅल्यूज चेंज होतात. तर त्याच्यामध्ये आपण तो बदल करू शकतो किंवा तिथे नॉर्मलायझेशन करणं योग्य पण आहे, कारण की लाखो विद्यार्थी असतात. पण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जेव्हा वेगवेगळे विषय आहेत, प्रत्येक विषयाचा आपला एक स्वतःचा एक स्किल लागते प्रत्येक विषयाचे प्रश्न बरोबर आणण्यासाठी. आता तुम्ही बघा ना, किती आपलं इंडियन पॉलिटी फार वेगळं आहे, हिस्ट्री वेगळं आहे ना, जनरल सायन्स त्यातल्या त्यात खूप वेगळं आहे, एन्व्हायरमेंट, जॉग्रफी, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रत्येक सब्जेक्टचा एक स्वतःचा एक नॅक असतो, प्रत्येक सब्जेक्टचं एक स्वतःचं एक फाउंडेशन असतं. ते समजून त्याच्यात प्रश्न जास्तीत जास्त स्कोर करणे हे कठीण आहे. आणि त्यातल्या त्यात आपण बघतो की त्याच्यामध्ये एक नॉर्मलाइज करणं की कोणते प्रश्न किती लेवलचे होते हे समजणंच फार अवघड होणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होईल, लक फॅक्टर हा खूप जास्त वाढेल, लक फॅक्टर हा वाढेल. ठीक आहे, तर लक फॅक्टरवर ही एक्झाम जाऊ शकते. तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, त्याच्यामध्ये आता तुम्ही बघाल की एका शिफ्टमध्ये कुठला विद्यार्थी खूप जास्त त्याचा स्कोर येतोय, तर त्याचा जो स्कोर आहे किंवा त्याचा नॉर्मलाइज झाल्यानंतरचा जो स्कोर आहे तो याच्यावर पण डिपेंड करेल की त्याच्या सोबतच्यांनी कसा पेपर दिलेला आहे. तर हे खूप अन्यायकारक होईल. याच्यामध्ये ती जी एक पारदर्शकता पाहिजे किंवा ती जी एक ऑथेंटिसिटी पाहिजे एक्झाम कंडक्ट करण्याची, ती कुठेतरी आयोगाने ठेवली पाहिजे किंवा आयोगाने असे मोठे निर्णय घेताना एकदा सखोल विचार करायला पाहिजे. तर ह्या गोष्टी सुरळीत होतील. आणि माझं असं प्रामाणिक मत आहे की ऑफलाईनच एक्झाम व्हायला पाहिजे. एक्झाम ऑफलाईन असली तरच ती एका सिंगल शिफ्टमध्ये होईल आणि त्याच्यातच आपल्याला त्या एक्झामचा कॉम्पिटेटिव्हनेस बघता येईल, है ना. आता माझं प्रामाणिक अजून असं एक मत आहे की यावर्षी आपण बघितलं तर 6 प्रश्न कॅन्सल झाले. ठीक आहे, 6 प्रश्न कॅन्सल झाले. 4 प्रश्नांचे उत्तर बदलले. म्हणजे असे बरेच विद्यार्थी की 10 प्रश्नांची उत्तरं कॅन्सल किंवा बदलल्यामुळे 15-15 मार्क कमी झालीत. पहिल्या आन्सर कीपासून दुसऱ्या आन्सर कीमध्ये 15-15 मार्क बऱ्याच लोकांची कमी झालीत आणि 1-1, 2-2 मार्कांनी त्यांचा कट ऑफ राहिला किंवा त्यांना एक्झामपासून ते मेन्स देऊ शकत नाही आहेत. आता जेव्हा आपल्या एक्झाममध्ये 100 प्रश्नांचाच एवढा प्रॉब्लेम आहे की तुम्ही एक्झॅक्ट 100 प्रश्न जे प्रॉपर, ज्याचे उत्तरं तुमच्याकडे रेडी आहेत, ज्याच्यामध्ये काही एरर नाही आहे, एररलेस आहेत, असे 100 प्रश्न काढणंच जर का प्रॉब्लेमॅटिक होत असेल तर मग वेगवेगळ्या शिफ्टमध्ये किती प्रश्न काढणार आहेत आणि त्यात चुका नाही होणार याची काय गॅरंटी. तर हे फारच कॉम्प्लिकेटेड होईल. तर याच्यामध्ये आपल्याला हे बघता आलं पाहिजे की ऑफलाईन एक्झामच सर्वांसाठी खूप व्यवस्थित राहील. ऑफलाईन एक्झाम जी आहे ती सगळ्यांसाठी सोयीची आहे आणि जरी वर्षातून 2दा कंडक्ट करत असतील तरी ती करता आली पाहिजे. शिफ्टवाल्या पॅटर्नमध्ये वेळ पण खूप जाईल, त्याच्यामध्ये अनिश्चितता जास्त आहे, त्याच्यामध्ये लक फॅक्टर जास्त आहे आणि ती समजण्यापर्यंतच बऱ्याच लोकांचे वर्ष निघून जातील. तर आयोगाला आपलं एक निवेदन आहे किंवा एक आपलं रिक्वेस्ट आहे की त्यांनी याच्यावर पुनर्विचार करावा आणि परत ऑफलाईनची परीक्षा जी आपली नेहमी होत असे तशाच पद्धतीने ती घ्यावी. तुम्ही 2 प्रिलिम्स घेताय हे खूप चांगलं आहे, याच्याने बऱ्याच लोकांचे वर्ष वाचतात. किती ते दुर्दैव असतं की 1-2 मार्कांनी तुमची प्रिलिम्स जाते आणि मग 1 वर्ष तुम्हाला त्या एक्झामसाठी थांबावं लागतं. तर हा निर्णय चांगला आहे की तुम्हाला 2 चान्स एका वर्षात मिळतील. पण ऑनलाईन स्वरूपात जर ते होत असेल तर त्याच्याबद्दल त्यांनी पुनर्विचार करणं हे गरजेचं आहे. आणि स्पर्धा परीक्षा करत असताना विद्यार्थ्यांचे खूप त्याच्यावर डिपेंडन्स असतं. पॅरेंट्स जे असतात त्यांचे
पालक हे एक आस लावून बसलेले असतात की यावर्षी आपल्या त्यांच्या मुलाचं किंवा मुलीचं सिलेक्शन होईल. सगळीकडून ते एक त्यांच्याबद्दलचा एक जो एक समज असतो तो फार बिकट व्हायला लागतो. म्हणजे जसं जसं वेळ पुढे जाते तर ती एक जी परिस्थिती असते की माझ्यासोबत का नाही होते किंवा माझं सिलेक्शन का नाही होते, तर ती परिस्थिती थोडीशी त्यांच्या फेवरमध्ये ऑलरेडी नसते. आणि त्यात जर काही अशी अनिश्चितता तुम्ही टाकली तर ती थोडीशी त्यांच्या मेंटल हेल्थसाठी बरोबर असणार नाही. तर ह्या गोष्टींचा विचार आयोगाने केला पाहिजे. नॉर्मलायझेशन किंवा ऑनलाईन एक्झाम याच्या समर्थनामध्ये कोणीच नाही आहे, तर त्यांनी ऑफलाईन एक्झामचा विचार करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे 100 प्रश्न तुम्ही काढता किंवा जो पेपर तुम्ही काढता त्याच्यामध्ये एवढे बदल होणं हे खूपच चुकीचं आहे. ह्या 6 प्रश्नांमध्ये काही लोक असे आहेत की त्यांचे ते प्रश्न बरोबर आले असतील, त्यांनी त्या 6 प्रश्नांना वेळ तर दिला नाही एक्झाममध्ये, तर ते बरोबर असतील, ते नंतर त्यांचे बदललेत. तर तुम्ही तिथे सुद्धा एक लक फॅक्टर तो इंट्रोड्यूस झाला. म्हणजे 6 प्रश्न म्हणजे किती, 12 मार्क आहेत ना ते, तर त्याच्यामध्ये किती इम्पॅक्ट त्याचा पडतोय. तर या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे रॅदर दॅन की तुम्ही ऑनलाईन वगैरे करण्याचा प्रयत्न कराल. इनफॅक्ट ते जास्त त्याच्यामध्ये रिसोर्सेस लागतात, जास्त अचूकता लागते, जास्त पारदर्शकता लागते. हेच चांगल्या पद्धतीने कंडक्ट केलं, जर ऑफलाईन एक्झाम जरच चांगल्या पद्धतीने कंडक्ट केली तर ती सगळ्या विद्यार्थ्यांसाठीच ती एक चांगली संधी राहील. ठीक आहे. तर हेच आपल्याला हे जे बदल एक्झाममध्ये घडले तर त्याच्यासाठीच आपण हे आज बोलणार होतो की ह्या गोष्टी आयोगाने विचार करायला पाहिजे. ठीक आहे. तर आता तुमचा पुढचा जो प्लॅन आहे की 2027साठी जे लोक तयारी करत आहेत की त्यांनी लवकरात लवकर आपला प्लॅन बनवायला पाहिजे. जर तुम्ही GS 1 2 3 4 आता आपल्याकडे GS 1 2 3 4च आहे, ऑप्शनल नाही आहे, तर बराच वेळ तुमचा वाचणार आहे. जे लोक लेखी परीक्षा ज्यांना द्यायची तर GS 1 2 3 4साठी तुम्ही काम सुरू करायला पाहिजे. मेन्स आणि प्रिलिम्स, आता प्रिलिम्सचे आणि मेन्सचे विषय GS 2 मध्ये पॉलिटी असेल, आपल्याला प्रीमध्ये पण पॉलिटी आहे, जॉग्राफी रिपिटेटिव्ह आहे. ठीक आहे. इकॉनॉमीचा काही भाग बराचसा सिमिलर आहे. तर ह्या गोष्टींसाठी तुम्ही पुढचं जे वर्ष आहे तुमचं, आतापासूनच तुम्ही मेन्स आणि प्रिलिम्स दोन्ही सुरू करायला पाहिजे. जितकं जास्त होईल तितके तुमचे नोट्स बनवणे, रिव्हिजन करणे, ह्या सगळ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष आतापासून पाहिजे. एक्झाम ऑफलाईन होईल म्हणजे काही त्याच्यावर प्रक्रिया चालू आहे, बऱ्याच लोकांनी विरोध केलेला आहे, तर ती एक्झाम जर ऑफलाईन झाली तर आपल्याला त्याच्यासाठी रेडी राहणं फार गरजेचं आहे. 2 प्रिलिम्स आहेत, हा विचार करायचा की मी पहिल्याच प्रिलिम्समध्ये जितक्या जास्त मार्कांनी मी क्लिअर करेल तितकं माझ्यासाठी मेन्सला वेळ देणं माझ्यासाठी सोपं होईल. तर पुढच्या वर्षीचा प्लॅन करा. हे वर्ष जरी हातातून गेलं असेल किंवा कंबाईंडचा रिझल्ट अजून यायचा आहे तर तुमची जी स्वतःची एक वैयक्तिक प्लॅनिंग आहे तिच्याकडे तुम्ही पूर्णपणे आता लक्ष द्या आणि असं ठरवा की पुढच्या 1 वर्षात मला पोस्ट काढायची आहे, कोणत्याही परिस्थितीत मला पोस्ट काढायची आहे. तर त्याची प्लॅनिंग एकदा व्यवस्थित करून घ्या. एक्झाम कुठली द्यायची, काय टार्गेट करायचं आहे. राज्यसेवा जर देणार असाल तर चांगलंच, कारण की आता सिलेबस बदलल्यामुळे तुम्हाला एक चांगली संधी आहे. म्हणजे जे लोक लेखी याच्यापासून बाहेर गेले होते, लेखी एक्झाम आल्यापासून त्या प्रोसेसमधनं बाहेर गेले होते, त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की 6-8 महिन्यात तुम्ही आपलं रायटिंगचा जो एक भाग आहे तो तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. ठीक आहे. तर आपण भेटूया आपल्या इथे सुभाष अकॅडमीच्या चॅनलवर. आपण कंटिन्युअसली जे रायटिंगचा पार्ट असेल, कंबाईंडचा असेल किंवा राज्यसेवेचा असेल, याच्याशी संबंधित जे PYQशी संबंधित व्हिडिओ असतील, स्वप्नील सरांचे व्हिडिओ येत असतात, तर हे आपल्याकडे नेहमीच सुरू राहतील. ठीक आहे. तर धन्यवाद.